ख्रिस्तात सलाम. देवप्रीती आहे याच्या चौथ्या भागामध्ये आपण पवित्र शास्त्रामधून मनन करू. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, जीवनात प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, असे आपण पहिले कोरिन्थीकर पत्र 14 अध्याय 1 पाहतो. आपल्या जीवनात प्रीती असल्याने आपले जीवन बदलेल. प्रीती हे परमेश्वराकडून प्राप्त झालेले सर्वोत्कृष्ट दान आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिष्ट वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनिश्चित आनंद मानत नाही, तर सत्यामध्ये आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी संपतील, भाषा असल्या तरी संपतील, पण प्रीती अनंतकाळ राहणारी आहे. प्रीती सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यामध्ये प्रीती ही श्रेष्ठ आहे, असे आपण पहिले कोरिन्थीकर पत्र 13 अध्यायामध्ये 4 ते 13 पाहतो. प्रीती अनंतकाळ राहणारी आहे, म्हणून ती प्रीती श्रेष्ठ आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्र पूर्णपणे पालन होईल, असे आपण रोमकरासपत्र 13:10 पाहतो. प्रीती अंतःकरणातून येते, कृतीतून आचरणातून दिसते आणि आपल्या वरवर नसते. ती आपल्या कृतीमधून आणि अंतःकरणातून येत असल्यामुळे ती सर्वांना दिसते. एकमेकावर प्रीती करा, अशी आपल्याला आज्ञा आहे. तुमची एकमेकावर प्रीती असली तर त्यावरून तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य असाल असे ओळखाल, असे योहान शुभवर्तमान वचन 34:35 पाहतो. जर आपल्यामध्ये प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य आहात, असे प्रभू म्हणतो. प्रीती असलेच ती तुम्हाला क्षमा करायला शिकवेल, घृणा द्वेष संपवेल. प्रीती त्यागाचे प्रतीक आहे. प्रीती मैत्रीची दृढता आहे. या ठिकाणी आपण पाहतो की प्रीती म्हणजे मैत्रीची दृढता याचं एक उदाहरण आपल्याला आहे. ते म्हणजे दावीद व योनातान यांची मैत्री. योनातान हा शौल राजाचा राजपुत्र होता व दावीद यांची मैत्री हे आपण पाहतो. दावीद राजा शौल राजा माराव्यास टपला होता, त्यावेळी हा राजपुत्र योनातान त्याचं संरक्षण करत होता. प्रत्येक ठिकाणी तो त्याच्या भेट घेत होता आणि त्या दोघांची मैत्री म्हणजे त्यानं आपल्या वडिलांपासून म्हणजे शौल राजापासून वाचवलं. आणि ते आपण 1 शमूएल 20:4 त्यानं म्हटलेलं आपण पाहतो. योनातान दावीदाला म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन. ह्यासाठी तसे त्याने ते प्रत्येक ठिकाणी त्याला सायम मदत केली. आणि त्यानंतर ज्यावेळी योनातान म्हणून शौल हे युद्धामध्ये मारले गेले, ज्यावेळी ही बातमी दावीदाला समजली, त्यावेळी त्याने स्वतःची वस्त्रे फाडली आणि शोक केला. तो त्यावेळी म्हणतो, माझ्या बंधू योनातान, मी तुझ्याकरिता विवळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास, तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते. असे आपण 2 शमूएल 1:26 पाहतो. दावीदाला त्याचा सूड घेणाऱ्या वडिलांपासून त्याने वाचवलं आणि तो सदोदित त्याच्या मैत्रीमध्ये राहिला आणि शेवटपर्यंत त्याचं ते रक्षण केलं. दोघांची मैत्री एक उत्तम उदाहरण आहे, प्रीतीचे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच दुसरं उदाहरण आपण पाहू ते उधळ्या पुत्राचे उदाहरण. उधळ्या पुत्र म्हटलेलं आहे की कारण त्याने आपल्या वडिलाकडून आपल्या मालमत्तेचा हिस्सा मागितला आणि तो खर्च केला. त्यामध्ये तो बापाकडे मालमत्तेचा वाटा मागत असताना म्हणतो, बाबा मालमत्तेचा वाटा मला द्या. त्यावेळी त्याच्या मिळकतीची वाटणी केली. तो धाकटा मुलगा होता. सर्व काही जमा करून
तो दूरदेशी निघून गेला आणि त्याने त्याने चैनीबाजी करीत आपली सर्व मालमत्ता उधळून टाकली. म्हणून त्याला उधळापुत्रा म्हटलं जातं. आणि नंतर त्याची अवस्था अशी झाली की त्याला पोट भरण्याची सुद्धा क्षमता नव्हती. तो डुकरे चारण्याची नोकरी करायलाच राहिला. त्यावेळी तो दुःखी झाला आणि त्यावेळी तो शुद्धी आला आणि त्याला तो म्हणतो, तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे, पण मी तरी इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपले बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून गेला, मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले व त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले आणि तो मुलगा परत आला आणि त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव केला. वडिलांनी मुलगा हरवला होता, तो परत आला म्हणून आनंदोत्सव केला. ह्या वडिलांच्या प्रीतीचे, उत्कट प्रेमाचे हे उदाहरण आपण पाहतो. हा जरी तो सर्व त्याचं मालमत्ता वगैरे सगळी घालवून आला असला तरी त्याने त्या पुत्राला आनंदाने स्वागत केले आणि तो पुत्र आपला मेलेला होता तो परत आला असं ते म्हणतो आणि त्यानं आनंदोत्सव केला. अशा प्रकारे वडिलांचे उत्कट प्रेम यामध्ये दिसते. असे प्रेमाच्या वेगवेगळ्या उदाहरणं आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. यामध्ये प्रीती हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते तुमच्या जीवनातील ध्येय असावे असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तसेच तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिळवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही हित पहा. असे आपण फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 ते 5 पाहतो. आणि आपल्याला जे प्रीती आपल्या अंतःकरणात मिळालेली आहे ती कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाने प्रीतीचा वर्षाव झाला आहे. असे आपण रोमकरास पत्र 5 अध्याय 5 पाहतो. जो आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झालेला आहे आत्म्यानं, त्यानुसार आपण सर्वांनी एकमेकावर प्रीती केली पाहिजे आणि देवाने प्रीती जी आपल्याला दिलेली आहे ती एकमेकावर प्रीती करा ही आज्ञा आपण सतत पाळली पाहिजे आणि प्रीती हे आपल्या जीवनात ध्येय असलं पाहिजे. धन्यवाद.